फ्रेंड्स, प्रिया फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. आज आपण जबले आणि लंगोटची कटिंग आणि स्टिचिंग शिकणार आहोत. तर आज आपण पहिला मी जबल्याची उंची घेते, जबला तयार करते. त्याची उंची घेते 13 इंच. हे कापड डबल फोल्डमध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे. 5.5च्या रुंदीने घेतलेलं आहे मी. पण मार्क करून घ्यायचं आहे. त्याचं मी आर्मोल 4 इंच आणि शोल्डरसुद्धा 4 इंच असं मी मार्क करून घेतलं आणि आर्मोलला गोलाई आपण अशी द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याची गळ्याची रुंदी 2 इंच आणि 1.5 इंच लांबीला असा गळा आपण राऊंड शेपमध्ये आपण मार्क करून घेऊया. त्याच्यानंतर हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. तो आपण व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घेऊया. आता जसं आपण बॅक पार्ट तयार केलेला आहे तसंच आपल्याला सेम टू सेम फ्रंट पार्टसुद्धा आपल्याला तसाच तयार करायचा आहे. फक्त एवढंच की पुढच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच बंद भागाने एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता तो सुद्धा आपण व्यवस्थित असा कट करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण मार्क केलेले आहे त्याच बाजूने असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट आपल्याला कटिंग झालेले आहेत. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. हा आपला फ्रंट पार्ट आहे, बरोबर. आता आपण त्याच्यावर ठेवून आपण गळ्याचा मार्क आपण पुढच्या भागाला सुद्धा करून घ्यायचा आहे. आता फ्रंट पार्टचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. 3 इंच लांबीने घ्यायचा आहे आणि ह्या साईडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, कारण की अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून. तर सेम टू सेम आपण तसा मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला व्ही आकारामध्ये गळा काढायचा आहे. आता आपल्याला पुढच्या भागावरती खालनं 1 इंच वरती मार्क करायचा आहे आणि तिथून दाखवल्याप्रमाणे असा गोलाकार त्याला द्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला गळ्याची कटिंग आणि तिकडे दाखवलेला मी खालचा भागाला सुद्धा आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे करायचे आहेत, कापून घ्यायचे आहेत. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. त्याचा गळासुद्धा आपण कापून घेऊया. हा बॅक पार्ट आणि त्याच्यावरचे हे दोन्ही पार्ट फ्रंट पार्टचे आपल्याला असे ठेवायचे आहेत. हे आपले कटिंग झालेले आहे. पण आपल्याला आर्मोलला आणि पूर्ण गळ्याला राउटरमध्ये अशी व्हाईट पट्टी लावायची आहे. त्याच्यासाठी मी तिरपी पट्टी 1.5 इंचाची घेतलेली आहे. ही मी एक तुम्हाला अशी कट करून दाखवते. तसेच सेम टू सेम आपल्याला 2-3 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, एक आपली झालेली आहे. झबल्याची आपली कटिंग आपली झालेली आहे. ही पूर्ण राउटरला आपल्याला अशी पट्टी अटॅच करायची आहे. चला आता आपण लंगोट तयार करायला घेऊया. त्याची कटिंग करूया. 15 बाय 15 इंचाने आपण अशी लंगोटचं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. हा बॉक्स 15 बाय 15चा आहे. आता आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर 2 इंच रुंदीला अशी पट्टी घ्यायची आपल्याला आणि 5 इंच लांबीला अशी एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तशी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून आपल्याला असं इकडे अटॅच करायची आहे. तशीच आपल्याला 2 पट्ट्या दुसऱ्या काढायच्या आहेत, पण त्या 2 बाय 7च्या काढायच्या आहेत. 2 बाय 7च्या 2 पट्ट्या ह्या मोठ्या आहेत. त्या आपल्याला एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईडहून आपल्याला अशी अटॅच करायची आहेत. दाखवल्याप्रमाणे ही आपली कटिंग झालेली आहे झबल्याची आणि लंगोटची. चला आपण स्टिचिंग करूया. हे 3 पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्या आपण अशा दाखवल्याप्रमाणे आपण त्याच्यावर शिलाई मारून घेऊया. हे तिन्ही पट्ट्या मी एक दाखवते, त्याच्याप्रमाणे आपल्याला तिन्ही सेम टू सेम बनवायचे आहेत. मी बनवले आहेत. आता आपण लंगोटला उलट्या साईडून फोल्ड करून घेऊया आणि ही दाखवल्याप्रमाणे अशी पट्टी ही आतमध्ये आपण टाकून त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया. ही अशी शिलाई मारून आपण लास्टपर्यंत खालपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर 2 बाय 5ची जी छोटी पट्टी आपण काढली होती ती आपल्याला अशी फोल्ड करून आतमध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यावर सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला इकडनं सुद्धा शिलाई मारायची आहे, पण ती पूर्ण मारायची नाही. दाखवले तिथपर्यंत मारायचं आहे. नंतर चॉकने मी मार्क केले तिकडनं आपल्याला तेवढा भाग सोडून नंतर शिलाई मारायची आहे आणि ही पट्टीसुद्धा आपण आतमध्ये घालून हे पॅक करून घेऊया.
आणि जिकडून मी ते थोडंसं भाग पट्ट्या लावल्या तिकडून आपल्याला व्यवस्थित अशा कट करून घ्यायचं आहे. आणि मी चॉकने जिथे मार्क केलं होतं तिकडे शिलाई आपल्याला मारायची नव्हती, तिथून आपण हे कापड आतमधून असं बाहेर काढून घेऊया. आता आपलं लंगोट पलटून झालेलं आहे. आता पूर्ण लंगोटवरती आपण हे स्टिच करून व्यवस्थित ते पक्क करून घेऊया. पूर्ण राउटरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे आपलं लंगोट तयार झालेलं आहे. हे बघा, हे असं आपल्याला हे बघा तयार झालेलं आहे. आता आपण झबल्याची स्टिचिंग करूया. हा बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट असा ठेवून दाखवल्याप्रमाणे उलटा ठेवून, म्हणजे आतमधून सरळवर सरळ आणि बाहेरून उलट्यावर उलटं ठेवून असं शोल्डर त्याची आपण अटॅच करून घ्यायची पहिला. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलवरती जे मी पट्ट्या कापल्या होत्या ना तिरपी, ते आपल्याला असे कापड उलटं ठेवून ते दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण आर्महोलवरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आणि नंतर कापड सरळ करून डबल फोल्ड करून ती पट्टी आपण व्यवस्थित स्टिच करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपल्याला सेम तसंच करायचं आहे. एका साईडला आपल्याला अटॅच केले त्याची मी दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण झबला अटॅच करून घ्यायचं. अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे मागणं ती पट्टी आपल्याला अशी अटॅच करत यायची आहे. ती पूर्ण गळ्यापासून ते मागपर्यंत पूर्ण राउटरला आपल्याला अशी ही पट्टी अटॅच करायची आहे. आणि ही पट्टी नंतर तिकडून लास्टला जिकडनं आपण सुरुवात केली होती तिकडे येते आणि तिकडनं आपल्याला ती दोन्ही बाजूने अशी दाखवल्याप्रमाणे ती अटॅच करून घ्यायची व्यवस्थित. अशी अटॅच करून आपण घ्यायची. उरलेला कापड आपण कापून टाकायचा. व्यवस्थित अटॅच करून आपण ती परत त्याच्यावरती अशी शिलाई मारून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला ती आर्महोलला जशी आपण पट्टी डबल फोल्ड करून शिलाई मारली होती तशीच आपल्याला सेम टू सेम इकडे पूर्ण राउटरला आपल्याला मारून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर पूर्ण जिकडनं पट्टी लावल्या तिकडून छोट्या पूर्ण राउटरवर आपण कट मारायची आणि नंतरच ही पट्टी पलटून घ्यायची, नाहीतर ती फोल्ड होऊ शकत नाही. कापड कडक राहते. हे बघा दाखवल्याप्रमाणे असे छोटे पूर्ण राउटरला जिकडे जिकडे पट्टी लावली आहे तिथे तिथे आपण छोटे कट मारून पूर्ण घ्यायची आणि त्याच्यानंतरच ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची. ही पूर्ण झबल्याला अशी पट्टी फोल्ड करून घेते. हे बघा पूर्ण अशी झबल्याला आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. ही लगबग माझी झालीच आहे. अशी अटॅच आपली करून घ्यायची. हे बघा झबला आणि लंगोट दोन्ही आपले तयार झाले आहेत.